नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे सत्या म्हणजे आता इकडे त्याने सगळी काही व्यवस्थित फिल्डिंग लावलेली असते. आता इकडे बलम्याच असतो. आता एका माणसाला पकडतो आणि आता इकडे त्याला धुवत असतो आणि बोलत असतो, काय रे तू आमच्या वाघमारे बहिणींना फोन करतोय, कॉल करतोय, तुला काही लाज वाटत नाही का? आता इकडे तो चांगलाच बोलत असतो आणि आता तितक्यात सत्य सुद्धा त्याने बोलतो, काय रे तुला तुझी हिंमत कशी झाली? आणि बलवा मी तुला म्हटलं होतं ना कुठला तरी लफंगाच असेल म्हणून. हे बघ हा तसाच आहे. आता इकडे त्यावर तो व्यक्ती बोलत असतो, हो दादा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आता इकडे त्यावर सत्य बोलत असतो, तुला लाज वाटत नाही का? असं वाघमारेंना फोन करतोय, त्यांना धमक्या देतोय, त्यांना गिफ्ट पाठवतोय. आता इकडे त्यावर तो बोलतो, अहो माझं मागच्याच वर्षी लग्न झालं. आता इकडे त्यावर सत्य बोलतो की लग्न झालेलं असून हे सगळे धंदे करतोयस काय, वाटत नाही का तुला? आता इकडे त्यावर तो बोलतो, अहो पण खरंच दादा मला काही समजत नाहीये, कोण वाघमारे काय? मी तर आज पहिल्यांदाच ऐकतोय हे नाव. आणि हे बघा मी तर एक साधा सेल्समॅन आहे, म्हणजेच मी इथे मेडिकलमध्ये या गोळ्या द्यायला आलेलो होतो. आता इकडे त्यावर सत्य बोलतो, बलमा याची चांगली झडती घे आणि तुझा फोन दाखव रे फोन. आता इकडे तो फोन नंबर चेक करत असतो. इकडे बलमा सगळं काही चेक करतो, त्याच्या बॅगमध्ये सगळ्या गोळ्याच असतात. आता इकडे त्यावर बलमा बोलतो की नाही सत्या, हा तो मेडिकलवालाच आहे. आता इकडे त्यावर सत्य बोलतो, हो की, आणि हा नंबर सुद्धा नाहीये, हा दुसराच कुठला तरी नंबर आहे. आता इकडे त्यावर सत्य त्याची माफी मागतो आणि त्याला जायला लावतो. तर आता इकडे मंजूला तिथे म्हणजे सत्य त्याच्या जागेवर दिसत नाही. आता हे पाहून इकडे तिला घाबरगुंडी सुटते आणि लगेचच ती सत्याला फोन लावते आणि बोलते, सत्या तू कुठे आहेस? आता इकडे त्यावर तो बोलतो, अहो वाघमारे यांनी ना कुठल्या तरी दुसऱ्याच भलत्याच व्यक्तीला पकडलं होतं. आता इकडे त्यावर मंजू बोलते, असं कसं काय करतोयस तू? आणि हे बघ तू ना जागचा हलू नकोस, जोपर्यंत तू सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स देणार नाही तोपर्यंत कुणालाही हालायला लावू नको. आता इकडे मंजूला एक समोर व्यक्ती दिसतो, तो म्हणजेच पूर्ण हुडी वगैरे घालून असतो आणि तो काहीतरी संशयास्पद वागत असतो. म्हणजेच तो मंजूकडे बघण्याचा काहीतरी त्याचा वेगळाच दृष्टिकोन असतो. आता हे पाहून इकडे मंजू त्याचा पाठलाग करत त्याच्या मागे धावत सुटते. तितक्यातच तिथे एका आजोबांना तिचा धक्का लागतो आणि एकदम ते पडतात. आता इकडे त्यावर मंजू बोलते, माफ करा बाबा, माझं म्हणजे मी घाईत होते आणि चुकून तुम्हाला धक्का लागला. आणि आता इकडे ती त्यांना हात देते आणि बोलते की शिस्तीत उभे राहावं. आणि आता इकडे ती बोलत असते की खरंच माफ करा, सॉरी सॉरी, अशी ती धाडा बोलत असते. आता हे बघून इकडे ते बोलतात, माफ तुझं काय चुकलं बाई, आणि तू तर किती वेळा सॉरी बोलशील पोरी, आणि माझं चुकलं, माझं मी पिकलं पान आहे, मला समजायला हवं होतं. आता इकडे त्यावरती बोलते, हो असं काय बोलताय, आणि मी तुमची माफी मागतेय की. आता इकडे त्यावर तो बोलतो, म्हणजे आता तिकडे मंजू बोलते, तुम्हाला म्हणजे कुठे जायचं होतं का? आता इकडे त्यावर ते बोलतात की हो माझी वाईची बस सुटली होती म्हणून ना तिकडे समोर तिथे बस लागतात तर तिथे जाणार होतो. आता इकडे त्यावरती बोलते, बाबा तुम्हाला जास्त लागलं तर नाही ना? आता इकडे ते बोलत असतात की कमरेला मार लागलाय वाटतं. आता इकडे त्यावरती बोलते, बाबा थांबा मी तुम्हाला ऑटो करून देते. आणि आता इकडे ती त्यांचा हात घेते आणि तिच्या खांद्यावर ठेवते. आता इकडे मंजू त्यांना हळूहळू नेत असते. आता इकडे तो हळूच मंजूचं जे मंगळसूत्र असतो तो एका हाताने काढतो आणि लगेचच तो त्याच्या हातामध्ये ठेवतो. पण हे सगळं करत असताना इकडे मंजूच्या कानालाही खबर लागत नाही. तिला तर वाटत असतं की ते एक म्हातारे माणूसच आहे. आता इकडे मंजू चिडचिड करत असते आणि बोलत असते, आज कसा दिवस आहे, नाही तेव्हा जेव्हा काम नसतं तेव्हा 10 ऑटो जातात आणि आज एक ऑटो थांबत नाहीये. आता इकडे त्यावर तो बोलतो की इतकी चिडचिड करू नको बाळा, आणि तू त्रास करून नको घेऊ, असाच नियम असतो ग. आणि खरं सांगू का, तुला बघून ना मला माझ्या लेकीचीच आठवण आली. माझी सुद्धा लेक तुझ्यासारखीच आहे. आणि तुझं नाव काय म्हटलं? आता इकडे त्यावरती बोलते की मंजिरी. आणि आता इकडे तो खूप कौतुक करत असतो. आता इकडे त्यावर तो बोलतो, मी काय म्हणतोय, मी इथून जाऊ का चालत? आता इकडे त्यावरती बोलते, नको नको, कशाला, तुम्हाला झेपणार नाही आणि तसंही हे खूप दूर आहे, थांबा येईलच लगेचच ऑटो. आता इकडे त्यावर तो बोलतो की बरं मी काय म्हणतो ती म्हणजेच मी काय म्हणतोय, जरा पाणी मिळेल का इथे कुठे? आता इकडे त्यावरती बोलते, थांबा बाबा लगेच आले. आता इकडे ती म्हणजेच इकडे ते बाबा पैसे देणार तितके तर तिकडे ती बोलते, अहो नको बाबा राहू द्या, आणि तुमच्याकडून काही मी पैसे घेणार आहे का? आणि माणसाने पाण्याचाच धर्म करावा. आता असं म्हणून ना तिकडे ती पाणी आणायला जाते. आता इकडे तो लगेच सत्याला फोन करतो. आता इकडे सत्या फोन उचलल्याबरोबर बोलतो, कुठे आहेस रे तू लफंग्या? आता असं म्हणल्याबरोबर इकडे तो बोलतो की मी वाघमारे सोबत आहे, मंजिरी सोबत, म्हणजेच मंजू सोबत, तुझ्या मंजू सोबत, नाही नाही माझ्याच मंजू सोबत. आता असं म्हणल्याबरोबर इकडे सत्याला चांगलाच राग येतो. त्याला काही सुचत नसतं काय करायचं आणि काय. सत्या लगेचच धावत पळत सुटतो. त्याला भीती वाटत असते की मंजूला काही करेल म्हणून. आता इकडे त्याला काही समजत नसतं कुठे असेल मंजू म्हणून. आता इकडे मंजू लगेचच त्याला पाणी वगैरे आणते आणि त्याला पाणी वगैरे पाजते. तितक्यातच तिथे ऑटो सुद्धा येतो. ऑटोला थांबवते आणि आता इकडे त्याला ऑटोमध्ये बसवते.
आणि आता इकडे सत्या त्याला काही सुचत नाही म्हणून आता इकडे तो लगेचच मंजूला कॉल करतो. आता इकडे त्याला समजतं की सत्याचाच कॉल आलेला असेल म्हणून आता इकडे तो मंजूला काही फोन उचलूच देत नाही आणि आता इकडे तिचे दोन्ही हात इकडे पकडतो. आता इकडे सत्या परत मंजूला फोन करतो. आता इकडे त्यावर तो बोलतो, अहो वाघमारे तुम्ही कुठे आहे? आता इकडे त्यावर ती बोलते की मी अरे या कडेला आली होती. आता इकडे त्यावर तो सांगतो, अहो तो तुमच्याच सोबत आहे आता. आता असं म्हटल्यावर बिटी बोलते, काय असं कसं आहे शक्य? आणि एकदम ती बघते तर काय, तो ऑटोमधून तिला बाय बाय करत असतो आणि तो मंगळसूत्र दाखवत असतो. आता इकडे तिला तर मोठा धक्काच बसतो. तिथे सत्या लगेचच धावत येतो, सगळेजण येतात. आता इकडे त्यावर सत्या बोलतो, कुठे गेला तो, काय गेला? आता इकडे त्यावर ती बोलते की मला कळलंच नाही सत्या, तो कारण वेश बदलून आला होता आणि तो त्या दिशेने गेलाय. आता सगळेजण त्याच्या पाठला करत तिकडे निघतात. पण आता इकडे मंजूला काही कळत नसतं आणि आता इकडे ती स्वतःवरच खूप राग दाखवत असते आणि बोलत असते, मी कशी नाही समजू शकली, माझ्या समोर होता तो तरी सुद्धा मी त्याला ओळखू शकली नाही. आणि आता इकडे ती सगळं काही घडलेलं सांगते. आता इकडे तिला खूप राग येत असतो स्वतःचाच. आणि आता इकडे हा जो असतो म्हणजेच मंजूचा प्रियकर आता इकडे तो त्याच्या घरी आलेला असतो. आता इकडे तो आरशामध्ये बघत असतो आणि त्याचे सगळे काही म्हणजेच ते दाढी मिशा वगैरे काढत असतो आणि त्याचा वेश बदललेला काढत असतो आणि बोलत असतो की तुला काय वाटलंय सत्य, तुम्हाला पकडू शकशील? अरे तुला चॅलेंज करून सुद्धा तुम्हाला पकडू शकला नाही, तुझ्या समोर येऊन सुद्धा. आणि तुला काय वाटतंय मी असं साधा सुद्धा माणूस आहे? मी खूप पोचलेला आहे रे आणि मला चांगलंच माहिती आहे तू काय करू शकतो आणि काय नाही. चांगला अभ्यास केलेला आहे मी. आणि आता इकडे तो सगळं काही सत्याच्या विरोधात बोलत असतो आणि सगळं त्याच्या वाईटाबद्दल. आता इकडे तो बोलत असतो की काही झालं तरी मंजू तू फक्त माझी आहेस, माझी. तर आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर इकडे सत्य बोलत असतो, वाघमारे हे बघा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. आणि तो कितीही चांगला म्हणजे तो कितीही चालाक माणूस असला ना तरी तो भित्र आहे, समोर आलाय. पण काय तर वेश बदलून यायचंच असतं तर सरळ यायचं असतं ना. फक्त त्याचा एकदा जर तो आला ना माझ्या समोर त्याचा चांगलाच बाजार मांडतो बघा. आता इकडे त्यावरती बोलते, सत्या तो भित्रा नाहीये, कारण तो चांगलाच चालाक आहे, कारण तो सगळ्या तयारीत आलेला होता. आणि मला काय वाटतंय ना, हा साधा सुद्धा माणूस नाहीये, त्याचा नंबर सुद्धा ट्रेस होत नाहीये, कुठल्या तरी टेक्नॉलॉजी वापरून तो सगळं काही करतोय. आणि मला सांग कसं आपण त्याला म्हणजे त्याला शोधू? आणि तुला काय वाटतंय? आता इकडे त्यावर सत्य बोलतो, तुम्हाला चांगला त्याचा चेहरा वगैरे आठवतोय का वाघमारीत, मला सांगा बरं. आता इकडे त्यावरती बोलते की नाही मला काहीच आठवत नाहीये. आणि आता इकडे ती बोलते, सत्या माहितीये का हा काहीतरी वेगळाच आहे. म्हणजेच आपल्याला वाटतंय की हा फक्त म्हणजे कोणीतरी माझा मागे लागलेला व्यक्ती आहे, पण त्याने तुला का त्रास दिलेला असेल? अरे हे बघ, जर तो फक्त म्हणजेच त्याला जर मी आवडत असली तर तो फक्त माझ्या मागे लागला असता ना, त्याने तुला का त्रास दिला असता? आणि मला तर वाटतंय की हा खूप म्हणजे जुना कुणी आपला शत्रू असेल आणि यामागे काहीतरी चांगलाच म्हणजेच तो अभ्यास करून आलेला आहे आणि यासाठी तो चांगलाच आधीपासून कामाला लागलेला आहे, तेव्हाच तो सगळं काही व्यवस्थित हँडल करतोय. आता इकडे सत्याला विचार पडतो की कोण असेल तो शत्रू. आणि आता इकडे हा जो असतो मंजूचा प्रियकर आता इकडे तो बोलत असतो की मंजू आज पहिल्यांदा आपण एकमेकांसमोर आलोय, तुझा स्पर्श न मला असं वाटतोय की आपण ना म्हणजे जन्मजन्मासाठी बांधला गेलेला आहोत. इकडे सत्या बलमाला सांगत असतो कुणीतरी जुना शत्रू आहे म्हणून. आता इकडे त्यावर बलमा बोलतो, मला तर वाटतं हे सगळं तात्याच करत असेल. पण आता इकडे त्यावर म्हणजे तो बोलतो की जाऊ दे. आणि आता इकडे तो सत्याला त्याचं पोस्टर दाखवत असतो, कारण आता इकडे त्यांना म्हणजे इकडे बलमाने खूप सारे असे पोस्टर सत्याचे तयार केलेले असतात, ते म्हणजेच कामासाठी. आता इकडे त्यावर दुसरीकडे तो जो असतो प्रियकर तो बोलत असतो, मंजू मला खरंच आज ना असं वाटतंय की आपण आज पहिल्यांदा भेटलोय, पण आता तो जो तुझा स्पर्श होता पहिल्यांदा केलेला मला, तो ना एखाद्या बॉटलीमध्ये असा कैद करावा. जर असं करता आलेलं असतं ना तर मी केलंच असतं. पण एक लक्षात ठेव मंजू, तू फक्त माझीच आहेस, माझीच. आणि आता इकडे तो मंगळसूत्र काढतो आणि आता इकडे तो त्याला किस करत बोलतो की मंजू काहीही झालं ना तुला मी म्हणजेच तुला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो, कुठल्याही थराला जाऊ शकतो. आणि तू फक्त माझी आहेस, तू दुसरी कुणाचीही नाही, त्याच्यासाठी मी काहीही करू शकतो. आता इकडे तो म्हणजेच त्या तिच्या फोटोसमोर जातो आणि आता इकडे तिच्याकडे दाखवत बोलतो की लवकरच तू माझीच होणार आहे आणि जर कोणी मदत आला ना तर त्याला काय करू शकतो हे मी तुला सांगूही शकत नाही. आता इकडे त्याचा जो राग असतो म्हणजेच मंजूच्या बाबतीचं जे प्रेम असतं ते त्याच्या चेहऱ्यावरच दिसून असतं की तो किती मंजूच्या प्रेमामध्ये वेडा झालेला आहेच.
तर आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की तिकडे बलमा सत्याला त्याचा पोस्टर दाखवत असतो. पण आता इकडे तो जो असतो प्रियकर मंजूचा, त्याने आता इकडे त्यात बॉम्ब लावलेला असतो म्हणजेच काहीतरी, आणि आता इकडे तो बटन दाबल्याबरोबर तो जो पोस्टर असतो तो सगळं जळून जातो. इकडे सत्या आणि बलमाला तर मोठा धक्काच बसतो. पण आता इकडे मंजू म्हणजे सकाळ झालेली असते, मंजू तिचे केस वगैरे पुसत असते. तितक्यातच तो हळूसच तिच्या रूममध्ये घुसतो आणि लपून तिला बघत असतो. इकडे मंजूला काहीतरी संशयास्पद वाटतं